मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। वंशावळीवरून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील असं आश्वासन विखेंनी यावेळेला या भेटीत दिले। सातारा गॅझेटियरवरती आणि स्वतंत्र मराठा मंत्रालयाकरता थोडा वेळ द्या अशी विनंती विखेंनी केली आहे। विखेंनी दिलेल्या आश्वासनावरती जरांगे पाटील अभ्यासकांशी चर्चा करणार आहेत। ते अभ्यासकीचे तू पण बसत ठेवले ती पुढे स्थगित करा म्हणून तुमचा कधी सवलीत बसा। तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही, आणि नंतर मग परत त्याच्यानंतर समाधान आहे तर मग आपलं पोषण उठी पडली, आपण काय अडचण नाही। एवढंच नाही, त्यासाठी आपण कशाला बसतो थोडं पाहिजे, अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सवलीत बसायचं पाहिजे विनंती आहे। एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका बस का। मला गुण लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण सगळं ऐका। पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पुरवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाच हिसकून नाही गेलो, ओबीसीला धक्का न लागता आहे। दरम्यान यावेळेला विखे पाटलांनी काय आश्वासनं दिली आहेत आपण बघूया। वंशावळीवरून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील असं विखे पाटलांनी म्हटलंय। जात पडताळणी प्रमाणपत्राचा दर 15 दिवसांनी आढावा घेणार असं देखील त्यांनी म्हटलं। प्रशासकीय त्रुटी आम्ही दूर करू असं देखील आश्वासन त्यांनी दिलंय। सातारा गॅझेटियरसाठी थोडा वेळ द्या अशी विनंती विखे पाटलांनी जरांगेंना केली। स्वतंत्र मराठा मंत्रालय लवकरच स्थापन करू असं आश्वासन देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलंय। सर्व विचार करून निर्णय घ्यावा लागेल असं देखील ते म्हणाले।